PhD एंट्रन्स पेट एक्झाम देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. तर MPhil आणि PhD यासाठी जी एंट्रन्स एक्झाम घेण्यात येते यामध्ये शिवाजी युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत घेण्यात आलेली सप्टेंबर 2019 सालचा हा इतिहास विषयाची प्रश्नपत्रिका मी आपल्यासमोर घेऊन येत आहे. तर एकूण 50 प्रश्न असतात. एक प्रश्न 2 मार्काला अशी 100 गुणांची ही प्रश्नपत्रिका असते आणि वेळ हा 2 तासांचा असतोय. तर ही 2019 सालची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित पाहू. तर यामध्ये इंग्रजी आणि मराठीमध्ये हे दोन्ही प्रश्न देण्यात आलेले आहेत. सुरुवातीला आपण हे जे मराठीमध्ये प्रश्न दिलेले आहेत ते पाहू. तर 2019 साली देण्यात आलेल्या या प्रश्नपत्रिकेतील जो पहिला प्रश्न आहे तो आपण पाहूया. तर पहिला प्रश्न आहे, टिमटिम ही शस्त्रे मध्याश्म युगामध्ये वापरत असत. तर एकूण 4 पर्याय या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तर यामध्ये जो तिसरा पर्याय आहे क सूक्ष्मास्त्रे हा पर्याय बरोबर आहे. दुसरा प्रश्न आपण पाहू, ताम्र पाषाण युगाच्या इतिहासासाठी टिमटिम येथील उत्खनन महत्त्वाचे ठरले. तर ताम्र पाषाण युगाच्या इतिहासासाठी जे इनाम गाव आहे हे येथील उत्खनन खूप महत्त्वाचे ठरले होते. यामुळे जो पहिला पर्याय देण्यात आलेला आहे तो बरोबर आहे. तिसरा प्रश्न आहे तो पाहूया, हडप्पा संस्कृतीचे कृत्रिम बंदर या ठिकाणी आहे. हडप्पा संस्कृती जे बंदर सापडलेलं आहे ते या ठिकाणी जो तिसरा पर्याय आहे लोथल या ठिकाणी हे बंदर सापडलेलं आहे, कृत्रिम बंदर. चौथा प्रश्न, टिमटिम या महाजनपदाची राजधानी उज्जैन हे होते. तर महाजनपदा जी 16 महाजनपदं होती व त्यांच्या राजधान्यासुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर उज्जैन ही राजधानी अवंती महाजनपद होतं याची राजधानी आहे. यासाठी चौथा पर्याय हा बरोबर आहे. 6वा प्रश्न पाहू, अनेकांतवादचा विचार हा टिमटिम धर्माच्या तत्त्वज्ञानाचा आधार आहे. तर अनेकांतवाद हा जो विचार आहे तो जैन या धर्मतत्त्वज्ञानाचा आधार आहे. यासाठी जो क पर्याय आहे जैन हा बरोबर आहे. 6वा प्रश्न, टिमटिम याने अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला. आर्य चाणक्य कौटिल्य यांनी हा जो अर्थशास्त्र हा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिलेला आहे. त्यामुळे या 6व्या प्रश्नाचं उत्तर ब कौटिल्य हा आहे. 7वा प्रश्न आपण पाहूया, पेरिप्लस ऑफ दी एरिथ्रियन सी हा ग्रंथ टिमटिम व्यापाराची माहिती देतो. हा महत्त्वपूर्ण एक ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ इंडो रोमन या व्यापाराची माहिती देतो आहे आणि या ग्रंथाचा लेखक अज्ञात आहे. कोणी लिहिलं आहे हा ग्रंथ माहीत नाही. खूप महत्त्वपूर्ण हा भारताच्या व्यापाराची माहिती देणारा हा ग्रंथ आहे. आपण 8वा प्रश्न पाहूया, टिमटिम याने नाहपानाचा तपशील खोडून चांदीची नाणी प्रस्तुत केली. तर ही जी चांदीची नाणी प्रस्तुत केली ती गौतमीपुत्र साताकर्णी यांनी ही प्रस्तुत केलेली आहेत. 9वा प्रश्न, खंडित राज्याची संकल्पना टिमटिम यांनी मांडलेली आहे. जे संशोधक आहेत, लेखक आहेत बर्टनस्टेन यांनी खंडित राज्याची संकल्पना मांडलेली आहे. आपल्यासमोर 10वा प्रश्न आहे, सर हेनरी एलियट यांच्या मते गजनीच्या महंमदाने भारतावर किती वेळा स्वाऱ्या केल्या होत्या. तर हेनरी एलियट यांच्या मते महम्मद गजनीने भारतावर एकूण 17 स्वाऱ्या केल्या. या ठिकाणी हा जो तिसरा पर्याय आहे तो बरोबर आहे. गजनीच्या महंमदाने 17 स्वाऱ्या केल्या होत्या त्यांच्या मते. 11वा प्रश्न आहे, कुतुबुद्दीन ऐबक याने स्थापन केलेल्या वंशाला टिमटिम या नावाने ओळखले जाते. तर सुलतान काळातील या ऐबक याने जो वंश स्थापन केला आहे तो गुलाम असल्यामुळं गुलाम वंशाची या ठिकाणी स्थापना केलेली आहे. हा ब पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न, इब्न बतुता हा टिमटिम देशाचा रहिवासी होता. तर इब्न बतुता हा मोरोक्को
हा इतिहासकार होता. तो मोरोक्को या देशाचा रहिवासी होता. 13वा प्रश्न, या टिमटिम या पहिला सुलतान त्याने दक्षिण भारतावर पहिल्यांदा स्वारी केली. हा जो पहिला सुलतान त्याने दक्षिण भारतावर म्हणजे दक्षिण भारतामध्ये तो नर्मदा नदी ओलांडून आला होता, तो म्हणजे अल्लाउद्दीन खिल्जी यानं दक्षिण भारतावर सर्वप्रथम स्वारी केली होती. चौदावा प्रश्न, टिमटिम या सुलतानाने ब्राह्मणावर जिजिया कर लावला. फिरोजशाह तुघलक हा जो सुलतान होता, या फिरोजशाह तुघलक याने या ब्राह्मणावर जिजिया कर लावला होता. 15वा प्रश्न, सम्राट कृष्णदेवराय हा टिमटिम घराण्यातील होता. एकूण हे जे विजयनगरचं राज्य होतं यामध्ये एकूण 4 वंश होते, संगम, साल्व, तुलवा, अरविंदो. तर सम्राट कृष्णदेवराय हा तुलवा या घराण्यातील म्हणजे या वंशाशी संबंधित होता. 16वा प्रश्न, टिमटिम यांनी हुमायूननामा लिहिला. तर खूप सोपा आहे, गुलबदन बेगम हा जो तिसरा क पर्याय आहे तो पर्याय बरोबर आहे. हुमायूननामा गुलबदन बेगम यांनी लिहिलेला आहे. या ठिकाणी 17वा प्रश्न आपल्या समोर दिसतोय, टिमटिम यांनी मराठा पोर्तुगीज संबंध हा ग्रंथ लिहिला आहे. तर पोर्तुगीजांशी संबंधित म्हणजे जे बहुतांशी ग्रंथ आहेत तर ते PS पिसुर्लेकर म्हणजे पांडुरंग पिसुर्लेकर या थोर संशोधकांनी, इतिहास संशोधकांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याचं उत्तर आहे PS पिसुर्लेकर. 18वा प्रश्न, टिमटिम हा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिला आहे. पर्याय पाहिले तर आज्ञापत्र, 7 शतक, शिवभारत, राधा माधव विलास चंपू. तर संभाजी राजांनी जे ग्रंथ लिहिलेले आहेत त्यामध्ये एक बुधभूषण ग्रंथ महत्त्वाचा आहे आणि या ठिकाणी पर्याय देण्यात आलेला आहे 7 शतक हा ग्रंथसुद्धा महत्त्वपूर्ण संभाजी महाराजांनी लिहिलेला आहे. 19वा प्रश्न, टिमटिम यांनी मराठा इतिहासाबाबत वणव्याचा सिद्धांत मांडला. वणव्याचा सिद्धांत याच्यावर खूप विरोध करण्यात आला होता की मराठ्यांची उत्पत्ती ही जसे जंगलामध्ये वणवा लागतो त्याप्रमाणे मराठ्यांची उत्पत्ती झाली असा त्यांनी सिद्धांत मांडला होता. याला विरोध झाला. हा जो ग्रंथ लिहिण्यात आला होता जो ग्रँडप यांनी लिहिला होता, मराठ्यांचा इतिहास लिहिला होता, तर याचा जो अचूक पर्याय आहे तो पर्याय 4 ग्रँडप म्हणजे वणव्याचा सिद्धांत हा मराठ्यांच्या इतिहासासंदर्भात ग्रँडप यांनी मांडलेला आहे. पुढचा प्रश्न, पूर्व भागातील थोर मुत्सद्दी असे वर्णन ब्रिटिशांनी टिमटिम यांचे केलेले आहे. तर पूर्व भागातील थोर मुत्सद्दी असं वर्णन छत्रपती शिवाजी महाराज यांचं इंग्रजांनी वर्णन केलेलं आहे की पूर्व भागातील हे थोर मुत्सद्दी असं वर्णन करण्यात आलेलं आहे. 21वा प्रश्न, या गव्हर्नर जनरलने तैनाती फौज पद्धत आणली. सर्वप्रथम या ठिकाणी जे लॉर्ड वेलस्ली होते यांनी ही जी तैनाती फौज आहे ती पद्धत आणली होती. 22वा प्रश्न, खिलाफत चळवळीस टिमटिम हा मुख्य अडथळा ठरला. तर खिलाफत चळवळीला कोणाचा अडथळा होता? तर ही जी खिलाफत चळवळ होती या चळवळीला तुर्कस्तानमधील क्रांतिकारक हा मुख्य अडथळा ठरला होता. टिमटिम या ग्रंथाचे लेखक महात्मा गांधी आहेत. महात्मा गांधीजींनी हे जर 4 ग्रंथ पाहिले तर यामध्ये हिंद स्वराज हा जो ब पर्याय आहे, हिंद स्वराज हा ग्रंथ महात्मा गांधी यांनी लिहिलेला आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरूंचा आहे. 24वा प्रश्न, या साली डेन्मार्क ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली? तर
डेन्मार्कच्या ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना, हा जो तिसरा पर्याय, सन 1616 साली या ईस्ट इंडिया कंपनीची डेन्मार्क स्थापना झालेली आहे. 25वा प्रश्न, भारतात ही लढाई फ्रेंच इंग्रज यांच्यातील निर्णायक लढाई म्हणून प्रसिद्ध झाली. फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्ये जी महत्त्वाची युद्ध झाली आणि निर्णायक जे लढाई झाली ती जो पर्याय पहिला आहे, वांदिवाची लढाई, म्हणजे या वांदिवाच्या लढाई ही निर्णायक ठरली. यामध्ये तह झाला आणि शक्यतो हा इंग्रजांच्या बाजूने लागला होता. 26वा प्रश्न, बंगालमध्ये कायमधारा पद्धत यांनी आणली. तर ही जी कायमधारा पद्धत आहे ही लॉर्ड कॉर्नवालिस यांनी बंगालमध्ये ही कायमधारा पद्धत सर्वप्रथम अंमलात आणली. टिमटिम यांनी भारतात पहिल्यांदा वर्तमानपत्र सुरू केले. टिळक, राजाराम मोहन रॉय, जे हिस्की, लॉर्ड बेंटिंग. हा जो तिसरा पर्याय आहे, जेम्स ऑगस्टस हिस्की यांनी भारतात सर्वप्रथम पहिल्यांदा वर्तमानपत्र सुरू केलं होतं. डॉक्टर रोमेशचंद्र यांनी टिमटिम पद्धतीचा इतिहास लिहिला. तर रोमेशचंद्र या इतिहासकारांनी जो इतिहास लिहिला आहे तो आर्थिक पद्धतीचा इतिहास, इकॉनॉमिक इतिहास त्यांनी लिहिलेला आहे. 29वा प्रश्न, टिमटिम यांनी आत्मीय सभा स्थापन केली. आत्मीय सभेची स्थापना थोर समाजसुधारक राजा राम मोहन रॉय यांनी केलेली आहे. 30वा प्रश्न, टिमटिम हा अधिकार बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था या संबंधी आहे. कायदा आणि सुव्यवस्था या संबंधी हा जो निजामत हा अधिकार, म्हणजे या ठिकाणी सी पर्याय, क पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न, 1857च्या अनुभवावर आधारित माझा प्रवास हा ग्रंथ यांनी लिहिला. 1857च्या उठावावर आधारित हा जो प्रवास ग्रंथ लिहिण्यात आला आहे यामध्ये जो पहिलाच पर्याय आहे बघा आपल्यासमोर, विष्णुपंत गोडसे भटजी यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. बाकीची नावंसुद्धा 1857च्या उठावावर संबंधित आहेत, पण पहिला पर्याय म्हणजे त्यांनीच हा प्रवास ग्रंथ लिहिलेला आहे. 32वा प्रश्न, हंटर कमिशन जे 1882 साली भारतात आलं होतं हे कशाशी संबंधित होतं? तर हंटर कमिशन हे शिक्षणाशी संबंधित होतं. यामुळे बी पर्याय, दुसरा पर्याय बरोबर आहे. 33, टिमटिम या धर्माच्या लोकांनी स्त्री झरदोस्त मंडळाची स्त्री उद्धार करण्यासाठी स्थापना केली. कोणत्या धर्मियाच्या लोकांनी? तर या ठिकाणी जो तिसरा पर्याय क, पारसी या लोकांनी स्त्री उद्धार करण्यासाठी स्त्री झरदोस्त मंडळाची स्थापना केली होती. 34वा प्रश्न, प्रांतिक स्वायत्तता हे तत्व या कायद्याचे होते. हा महत्त्वाचा एक प्रश्न आहे. इंग्रजांनी जे अनेक कायदे केले होते भारतीयांना सुधारणा देण्यासाठी, त्यामधील हा प्रांतिक स्वायत्तता हा जो कायदा 1935चा जो भारतविषयक कायदा करण्यात आला होता, या कायद्यामध्ये हे तत्व प्रांतिक स्वायत्तता भारतीयांना देण्यात आली होती. त्यामुळे पर्याय चौथा ड हा बरोबर आहे. 35वा प्रश्न जागतिक इतिहासाशी संबंधित आहे. शीतयुद्ध या संकल्पनेचा उल्लेख प्रथम यांनी केला. तर शीतयुद्ध या संकल्पनेचा सर्वप्रथम जो उल्लेख केलेला आहे तो बर्नार्ड बारूच यांनी सर्वप्रथम या शीतयुद्ध संकल्पनेचा वापर केलेला, संज्ञेचा वापर केलेला आहे. 36वा प्रश्न, पेरिस्ट्रोइका आणि ग्लास्तनोस्त या दोन संकल्पना या राष्ट्राशी संबंधित आहेत. तर या दोन्ही ज्या संकल्पना आहेत पेरिस्ट्रोइका आणि ग्लास्तनोस्त या दोन ज्या संकल्पना आहेत, या उच्चार जरी पाहिला तरी तुमच्या ध्यानात येईल की सोव्हिएत रशियाशी संबंधित, या राष्ट्राशी संबंधित या संकल्पना आहेत. 37वा प्रश्न, टिमटिम यांच्या नेतृत्वाखाली
पॅलेस्तान मुक्ती संघटना स्थापन झाली? पॅलेस्तान मुक्ती संघटना ही यासर आराफत हा जो क पर्याय आहे यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना स्थापन करण्यात आली होती. 38वा प्रश्न, टिमटिम हा साम्राज्यवादी इतिहासकार म्हणून ओळखला जातो. विल्यम जोन्स, केपी जयस्वाल, जेम्स मिल आणि अँटोनियो ग्रामची. अँटोनियो ग्रामची यांनी वंचितांचा इतिहास लिहिला होता. तर जेम्स मिल या ठिकाणी जो क पर्याय आहे तिसरा, साम्राज्यवादी इतिहासकार म्हणून जेम्स मिल यांना ओळखलं जातंय. 39वा प्रश्न, भाषाशास्त्रात याचा अभ्यास केला जातो. पर्याय तत्वज्ञान, तिकीट, नाणी, भाषा. भाषाशास्त्रात खूप सोपा, कारण का प्रश्नाचं उत्तर धरलेलं आहे. भाषाशास्त्रात भाषेचाच अभ्यास केला जातो, त्यामुळं ड पर्याय चौथा बरोबर आहे. पुढचा प्रश्न, माहिती गोळा करण्याची पद्धत नाही. प्रयोग, प्रश्नावली, मुलाखती आणि निरीक्षणे. जर पाहिलं की या ठिकाणी प्रश्नावली, मुलाखती आणि निरीक्षणे यांच्याद्वारे माहिती गोळा केली जाते आणि प्रयोग या पद्धतीमध्ये माहिती गोळा केली जात नाही, तर त्या ठिकाणी प्रयोग केले जातात, निष्कर्ष काढले जातात. त्यामुळे 40 या प्रश्नाचा पर्याय पहिला बरोबर आहे. हे सर्व प्रश्न इतिहासकार आणि इतिहास संशोधनाशी संबंधित आहेत. 41वा प्रश्न, यांनी इतिहास म्हणजे विज्ञान असे सांगितले. प्रो कोहन, प्रो हॅकेट, प्रो एल्टन आणि जॉन बरी. इतिहास म्हणजे विज्ञान आहे असं ज्यांचं मत आहे ते इतिहासकार जॉन बरी. लक्षात ठेवा की जॉन बरी यांनी इतिहास म्हणजे विज्ञान आहे असं सांगितलं आहे. पुढचा प्रश्न, सामाजिक शास्त्रातील संशोधनाचा मुख्य उद्देश टिमटिम आहे. सामाजिक शास्त्रातील संशोधनाचा उद्देश हा या ठिकाणी एकीकरण, हा जो पर्याय पहिलाच बरोबर आहे. बाकीची जे पर्याय पाहिले, सामाजिक सुसंवाद, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समता, या व्यतिरिक्त जो पहिला पर्याय एकीकरण हा बरोबर आहे. 43, मेथड ऑफ सोशल सायन्स या ग्रंथाचे लेख हे आहेत. तर मेथड ऑफ सोशल सायन्स या ग्रंथाचे लेखक हे गोडेवो हॉल्ट हे आहेत. 44 प्रश्न पाहूया. प्रस्थापित झाला म्हणजे घटनांना अर्थ प्राप्त होतो. या ठिकाणी इतिहासामध्ये कार्यकारण भावाला खूप महत्त्व आहे. म्हणजे कार्यकारण भाव ज्यावेळी प्रस्थापित होतो त्यावेळी घटनांना अर्थ प्राप्त होतो. त्यामुळं पहिलाच पर्याय बरोबर आहे. 45वा, ऐतिहासिक घटना या निर्जीव असतात, त्यांना बोलते करण्याचे काम इतिहास संशोधकाला करावे लागते असे यांनी म्हटले आहे. ऐतिहासिक घटना या निर्जीव असतात, त्यांना बोलते करण्याचे काम इतिहास संशोधकाला करावे लागते असं म्हटलं आहे. कोणी? तर हे जे थोर इतिहासकार आहेत प्रोफेसर E.H. कार्ड, एडवर्ड हॅलेट कार्ड यांनी हे विधान केलेलं आहे. टिमटिम हे साधन न्यायनिवाड्याचे कागदपत्र होय. न्यायनिवाड्याची जी कागदपत्र असतात त्यांना महजर असं म्हटलं जाते. अजून सुद्धा ज्यांच्यावर बराचसा इतिहास लिहिण्यात आलेला आहे, म्हणजे समजून घेतोय आणि अचूक इतिहास, त्यामुळे महजर न्यायनिवाड्याचे हे कागदपत्र आहे. 47 प्रश्न, संदर्भ ग्रंथाची यादी प्रबंधाच्या असते. मग संदर्भ ग्रंथाची यादी ही कोणत्याही प्रबंधाच्या रसीदच्या शेवटी दिलेली असते. सुरुवातीला नसते, मध्यभागी सुद्धा नसते, तर ती शेवटी देण्यात आलेली असते. 48 प्रश्न, टिमटिम हा अंतरंग परीक्षणाचा आत्मा आहे. नकारात्मक टीका, वास्तववादी टीका आणि टीका. अंतरंग परीक्षण म्हणतो हे वास्तववादी टीका हा तिसरा पर्याय आहे, तो बरोबर आहे. 49, टिमटिम म्हणजे चरित्र ग्रंथ होय. शिलालेख, बकरी, महजर, करीने. बकरी हा चरित्र ग्रंथ आहेत. बऱ्याचशा बकरी या मराठी इतिहासावर जो टाकतात, म्हणजे 49व्या प्रश्नाचं उत्तर बकरी आहे, हा चरित्र ग्रंथ होय.
शेवटचा प्रश्न 50वा, लिखाणाच्या पुराव्यासाठी टिमटिम देतात. तर कोणत्याही लिखाणाचा जो केलेला असते त्याचा पुरावा देण्यासाठी या ठिकाणी तट ते पद देण्यात आलेल्या असतात. तर 50व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 1 आहे. अशा रीतीनं हे जे 2019 साली विचारण्यात आलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या पेट एक्झाम इतिहास विषयाची प्रश्नपत्रिका त्याची उत्तरे आपण मार्गदर्शक म्हणून पाहिले आहोत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.